शास्त्रानुसार वटपौर्णिमेचे 9 नियम वटपौर्णिमेच्या दिवशी पाळायचे आहेत. या 3 साड्या चुकूनही वटपौर्णिमेला घालू नका. गर्भवती महिलांनी काय करावं? एकच गुंडी वापरावी का? उपवास कसा करावा? जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर हे खूप अशुभ मानलं जातं. आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, त्यामुळं आपल्याकडून चुका होतात आणि नंतर मात्र आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात. कोणत्या आहेत त्या 3 साड्या ज्या आपण जाणून घेणार आहोत? अशा साड्या ज्या घातल्यामुळं आपल्याला नेहमीच अडचणींचा सामना करावा लागतो. मैत्रिणींनो, बघा, यंदाची वटपौर्णिमा ही 29 जून सोमवार या दिवशी आलेली आहे. वटपौर्णिमा का साजरी करतात? तर सावित्रीने आपल्या पतीचं प्राण परत मिळवण्याकरता यमराजाला आपल्या भक्तीनं संतुष्ट केलं व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वडाच्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड होते वडाचे आणि तो दिवस होता ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस, म्हणजेच वटपौर्णिमेचा. त्यावेळी सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली. या प्रसंगाची आठवण म्हणून आजही आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाची मनोभावे पूजा करतो. म्हणजेच देवतुल्य असं झाड म्हणून सुद्धा ओळखलं जातं वडाचं झाड. वडाच्या झाडामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश तिन्ही देवतांचे स्थान आहे. जेव्हा आपण वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करतो तेव्हा आपल्याला त्रिदेवांचं पूजन केल्याचं पुण्यफळ, सुख हे प्राप्त होत असतं. ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 देवता आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. म्हणून प्रत्येक सवाष्ण स्त्रीने वडाच्या झाडाची ज्येष्ठ पौर्णिमेला मनोभावे पूजा करावी. तसंच यावर्षीची वटपौर्णिमा 2026 तारीख, ज्येष्ठ पौर्णिमा तिथी प्रारंभ 28 जून 2026 वार रविवार सकाळी 8:35 ज्येष्ठ पौर्णिमा तिथी समाप्त होईल. 29 जून 2026 सोमवार सकाळी 8:48 उदय तिथीनुसार ज्येष्ठ पौर्णिमा 29 जून रोजी असल्यामुळे यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून 2026 या दिवशी साजरी केली जाईल. तर वटपौर्णिमा व्रतपूजा कधी करू नये? तर 28 जून 8:35 रविवारी रोजी सकाळी 8:35 ही पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 29 जूनला 8:48 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. राहू काळ 29 जून रोजी सकाळी 6:44 ते 8:27 राहू काळ आहे. शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की राहू काळामध्ये कोणतंही शुभकार्य करू नये, त्यामुळे शक्यतो राहू काळामध्ये महिलांनी पूजा करू नये. म्हणजेच 8:27 नंतरच पूजा करणं अनिवार्य राहील. आपल्या भोलेनाथांचा दिवस आहे. सौभाग्यवर्धक असं वटपौर्णिमेचं व्रत ठरणार आहे. सर्व महिलांनी या दिवशी लवकर उठायचं आहे आणि वडाच्या झाडाची पूजा करण्या अगोदर काही महिला काय करतात तर सकाळी लवकर उठतात आणि घाईघाई करून वडाच्या झाडाची पूजा करून घेत असतात. पण मैत्रिणींनो, असं करू नका. महिलांनो, सर्व काही नीट व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. तर या दिवशी असं लवकर उठायचं आहे, हळद टाकून आंघोळ करायची आहे पाण्यामध्ये, म्हणजे लक्ष्मी नारायण दोघंही प्रसन्न होतील. तसंच पूजाविधी साहित्य काय लागणार आहे बघा आणि मुहूर्त. या दिवशी कोणत्या शुभ रंगाच्या साड्या घालाव्या किंवा नेसाव्या, कोणत्या नेसू नयेत, कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्या, कोणत्या घालू नयेत. गरोदर महिला असतील, मासिक धर्माच्या महिला असतील तर त्यांनी काय करावं, काय टाळावं, कोणते नियम पाळावे, कोणत्या शुभवेळी पूजा करावी व कोणत्या वेळी करू नये, हे देखील या ठिकाणी आज आपण सांगणार आहे. हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आपल्या कुलस्वामिनीचं नावसुद्धा तुम्ही नक्कीच लिहू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. वडाच्या झाडाची पूजा केल्यानं तिन्ही देवता प्रसन्न होतील. काही शारीरिक, मानसिक त्रास असतील ते संपूर्णपणे नष्ट होतील. या दिवशी महिलांनी आंघोळ केल्यानंतर लगेच आपल्या देवघरात देवांची छानशी विधिवत अशी पूजा करायची आहे. सोमवार आलेला आहे, आपल्या भोलेनाथांचा दिवस आहे. माता पार्वतीची सुद्धा छानशी विधिवत या दिवशी पूजा करायची आहे. तसेच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करा. मूर्ती असेल, फोटो असेल तर तो पुसून घ्या. मूर्ती असेल तर छान पंचामृतानं किंवा गाईच्या कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे. मूर्ती छान देवघरात स्थापन करायची आहे आणि कुलदेवीचा मंगल कलशसुद्धा या दिवशी जरूर भरा. त्याचबरोबर देवी आईची ओटीसुद्धा भरायची आहे.
आता तुम्ही वटपौर्णिमेला देवी आईची ओटी खणा नारळाने नाही भरली तरीही चालेल, पण गहू आणि एक आंबा घ्या, त्यानं देखील ओटी भरली तरीसुद्धा चालेल. मैत्रिणींनो, तुळशी मातेची पूजा करा. या दिवशी आपल्याला ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमेला गव्हाची ओटीला खूप महत्त्व आहे. आपण इतर वेळी अख्ख्या तांदळाची ओटी भरत असतो, पण या पौर्णिमेला जेव्हा आपण वडाच्या झाडाजवळ ओटी ठेवतो किंवा 5 बायकांची ओटी भरतो, तेव्हा आंब्याने आणि गव्हाने त्याला खूप महत्त्व आहे. महिलांनो, या दिवशी गव्हाचा वापर करा. आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरताना, तुळशी मातेजवळ ओटी ठेवताना किंवा वडाच्या झाडाखाली ओटी भरताना, 5 बायकांची ओटी भरताना तुम्ही मोठमोठे असे गहू वापरायचे आहेत, तांदूळ वापरू नका. गव्हाला खूप महत्त्व आहे. सोन्यासारखं सुख, ऐश्वर्य तुमच्या ओटीमध्ये देवी आई साक्षात लक्ष्मी माता देईल, म्हणून गव्हाचाच वापर या ठिकाणी करायचा आहे. वडाचे झाड हे धार्मिकरित्या जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच शास्त्रीयदृष्ट्या वडाचं झाड 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगतं. यासुद्धा त्याचं सौभाग्य म्हणजेच पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हे व्रत मनोभावे करत असतात. वडाचे झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त दिवस जगते, त्याचप्रमाणे पतीलासुद्धा असेच दीर्घायुष्य लाभावे अशी प्रत्येक महिलांची ईश्वराच्या चरणी प्रार्थना असते आणि जन्मोजन्मी हाच पती भेटावा यासाठी महिला मनोभावे वटपौर्णिमेचं व्रत करतात. वटपौर्णिमा पूजा पद्धत कशी आहे ते बघा. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी स्नान करून 16 शृंगार परिधान करावं. व्रताचा संकल्प करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. वडाच्या झाडाला पूजनासाठी ताटात फुलं, अक्षदा, दिवा, अगरबत्ती, मिठाई, साखर, पुरणपोळीचा नैवेद्य, ओटी भरण्यासाठी गहू, आंबा, एखादा ब्लाऊज पीस, यथाशक्ती गोड काहीतरी असावं. आंबा, हळदी कुंकू यासारख्या गोष्टी ठेवा. वडाच्या झाडाला पाणी टाकून रक्षासूत्र बांधून 6 वेळा प्रदक्षिणा मारा. पतीच्या दीर्घायुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करा. विवाहित स्त्रियांना सौभाग्याचं लेणं देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. यामुळे आपल्या सौभाग्यात वाढ होते आणि आपल्याला त्यांचे शुभ आशीर्वाद मिळतात. वटपौर्णिमा कोणती साडी नेसू नये व कोणती नेसावी तर बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी हिरव्या रंगाची साडी जर महिलांनो तुमच्याकडे असेल तर अवश्य परिधान करा. सुख सौभाग्याचं प्रतीक आहे हिरवा रंग. हिरवा रंग देवी आईचा आवडता बहरलेला शुभ रंग आहे, म्हणून हिरवा रंग जास्त करून हिरवा रंग जर परिधान केला तर सुख सौभाग्यात वाढ होईल. त्याचबरोबर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल, पिवळ्या रंगाची साडी असेल, म्हणजेच हळदी कुंकवाचा शुभ रंग आहे. प्रत्यक्ष माता लक्ष्मी, श्री हरिविष्णू, आपला गणपती बाप्पा यांचा प्रिय रंग आहे, म्हणून हे सुद्धा रंग तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर केशरी रंग आनंदाचा उगवता सूर्यासारखा तेजस्वी रंग आहे. केशरी म्हणजेच ऑरेंज कलरची साडी असेल, तुम्ही ती परिधान निश्चितच करू शकता. परंतु मैत्रिणींनो, या दिवशी चुकूनही तुम्हाला काळा रंग, पांढरा रंग या दिवशी परिधान करायचा नाही आहे. तसंच मासिक पाळीत वापरलेली साडी चुकूनही वटपौर्णिमेला तुम्ही घालू नये आणि सुतकमध्ये वापरलेली साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी घालू नये. किंवा तुमच्याकडे लाल रंगाच्या साडीवर काळ्या रंगाच्या छटा आहेत तर अशी साडी देखील तुम्ही वटपौर्णिमेला परिधान करू नका. पूजा झाल्यावर सुद्धा वटपौर्णिमेच्या दिवशी काळा आणि पांढरा रंग असलेले तुम्ही घरचे कपडे देखील या रंगाचे परिधान करू नका. मैत्रिणींनो, सोमवार आलेला आहे. वटपौर्णिमेचा शुभच रंग आपल्याला परिधान करायचे आहेत. हिरवा रंग परिधान करा, लाल रंग परिधान करा, पिवळा, ऑरेंज, गुलाबी, जांभळा हे या कलरच्या साड्या आपण परिधान करू शकतो. तुम्ही वांगी कलरची साडी असेल तुमच्याकडे तर तीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता. त्याचबरोबर महिलांनो, हिरव्या काचेच्या बांगड्या सौभाग्यवती स्त्रियांनी या दिवशी हातात नक्की घाला. आधीच्या असतील, तुम्ही 4 दिवसात वगैरे वापरलेल्या असतील, कुठे गेलेले असाल तेव्हा तुम्ही सुतकात वगैरे, तर मी म्हणेन या बांगड्या, अशा बांगड्या काढून टाका आणि वटपौर्णिमेच्या दिवशी छान नवीन बांगड्या घ्या. जरी कमी भरल्या, तुम्ही 6-6 बांगड्या भरल्या तरीही चालेल. कपडे मात्र 4 दिवसात वापरलेली वगैरे कपडे असतील तर ती अशी कपडे मात्र चुकूनही घालू नका. महिलांनी वडाची पूजा करू नका अशी घातली असतील तर वडाची पूजा करताना वडाच्या झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. फांदी वगैरे तोडून आणलेल्या ज्या असतात त्या तुम्ही त्याची पूजा करताय तर असं करू नका. तुम्हाला याचं जर बघा वडाचं झाड लावायचं असेल
वडाचं तुम्ही नवीन झाड घेऊन या आणि झाडाची पूजा केली आणि नंतर ते झाड तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये किंवा तुमच्या घराजवळ लावलं तर अतिशय उत्तम. पण फांद्यांची पूजा तुम्ही नक्कीच करू नका. फांदी तोडण्याची चूक ही अजिबात करू नका. या दिवशी आपल्याला झाडाचीच पूजा करायची आहे. बऱ्याच महिला फांद्यांची पूजा करतात, पण हे चुकीचं आहे. हे तुम्ही चुकूनसुद्धा असं करायचं नाही. फांदी तोडायची नाही, झाडाचीच पूजा करायची आहे. बघा, बऱ्याच ठिकाणी झाडं असतात, आपण झाडाखाली जाऊनच पूजा करायची आहे. या दिवशी कोणाचाही अपमान करू नका, कुणाला कमी लेखू नका. कोणत्या रूपाने देवी आई आपल्या घरी येईल आणि आपल्याकडून पाहुणचार घेऊन जाईल, मानसन्मान करून जाईल, सांगता येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीचा आपण मानसन्मान करायचा आहे. कुणाचाच अपमान होणार नाही याची प्रत्येकानं काळजी घ्यायची आहे. मांसाहार, मद्यपान होणार नाही याची काळजी घ्या. जेवढी झाडं लावता येतील तेवढी झाडं लावा. या दिवशी एक का होईना प्रत्येकानं वडाचं झाड लावा. तुळस लावता आली तर तुळस लावा किंवा इतर झाडं लावायची असतील तुम्हाला तर अतिशय उत्तम किंवा शुभ दिवस आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात शांतता राहील याची प्रत्येकानं काळजी घ्यायची आहे. महिला नियम म्हणजेच महिलांनी शांत ठेवा मन आपलं, तसंच अगदी प्रसन्न ठेवा. प्रसन्न मनाने केलेली पूजा असू द्या, व्रत, उपवास फळ देऊन जातं. म्हणून शांत आणि प्रसन्न मन ठेवा. या दिवशी तर वडाच्या पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे आपल्याला तर बघा, 2 हिरव्या बांगड्या लागणार आहेत, शेंदूर, 1 गळसरी अत्तर, कापूर, पंचामृत, दूध, पंचामृत नसेल तर कच्चं गाईचं दूध, पूजेचं वस्त्र, विड्याची पानं, सुपारी, पैसे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य, आंबे, दुर्वा आणि गहू आणि फुलं वगैरे घ्या. तुम्हाला जर वडाच्या झाडाला एखादा हार घालायचा असेल तर तुम्ही हारसुद्धा घालू शकता. यावर सर्व वस्तूंची आपण नेहमीच पूजा करत असतो. आपल्याला सर्व महिलांना माहीत आहे, प्रथम आपण गणपतीची सुपारी मांडून स्थापना करायची आहे. त्यानंतर पहिल्यांदा वडाच्या झाडाखाली गेल्यानंतर पहिल्यांदा सर्वप्रथम गणपती मांडायचा. सुपारी म्हणजे जी आहे तुम्ही विड्याची 2 पानं मांडायची आहेत, त्यावर सुपारी ठेवायचे आणि गणपती बाप्पांची आपल्याला प्रथम पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुलं, दुर्वा वाहून पंचोपचार पूजा करायच्या आहेत. नंतर आपल्याला वडाच्या झाडाला थोडं दूध किंवा पंचामृत किंवा पाणी अर्पण करायचं आहे. हळद, कुंकू, फूल वाहून पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला सूत गुंडाळायचा आहे. सूत म्हणजेच धागा गुंडाळायचा आहे. सौभाग्याचा अलंकार आणलेला असेल तुम्ही, सौभाग्याचा अलंकार अर्पण करा. मुठभर गहू आणि तुम्हाला आंबा याची ओटी ही सावित्री मातेसाठी तुम्हाला वडाच्या झाडाखाली भरायची आहे. तुम्ही जशी दरवर्षी पूजा करता पंचोपचार तशीच पूजा करायची आहे. जन्मोजन्मी हाच जोडीदार मिळावा, जोडीदारासोबतचे आयुष्य सुखाचे, समृद्धीचे, आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करावी. मैत्रिणींनो, नंतर तुम्ही काही खाल्लं तरीही चालेल. संपूर्ण दिवस रात्र छान असा उपवास करतात काही महिला आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडत असतात. आता तुमची जशी परंपरा आहे, काही ठिकाणी वडाची पूजा केल्यानंतर लगेच घरी गेलात की लगेच उपवास सोडतात, तर काही ठिकाणी संपूर्ण दिवस रात्र उपवास करतात. 4 दिवस किंवा तो पूर्ण दिवस उपवास करतात. गरोदर स्त्रियांनी फक्त लांबूनच नमस्कार करून आपल्या पतीला उदंड आयुष्य, आरोग्य, सुख, शांतीसाठी प्रार्थना करायची आहे. पूजा मात्र करू नका. जर तुमचा 7वा, 8वा, 9वा महिना चालू असेल तर चुकूनसुद्धा वडाच्या झाडाला फेऱ्या मारू नका, नाहीतर पोटातील बाळाला कालसर्पदोष लागण्याची शक्यता ही जास्त असते. गरोदर महिलांनी पुढील वर्षी पूजा करायची आहे, यावर्षी मात्र त्यांनी पूजा करू नका. आणि 1 ते 6 महिने ज्यांचे झाले असतील तर तुम्ही वडाच्या झाडाखाली तर मग तुम्ही हळदी, कुंकू, फुलं वाहून वडाच्या झाडाखाली तुम्हाला नमस्कार केला तरीही चालेल. कोणाचीही ओटी भरू नका तुम्ही आणि कोणाकडून ओटी भरूनही घेऊ नका. तुम्हाला जर कोणी ओटी दिली तर घेऊ नका. शक्यतो पूजा करण्यासाठी जाऊच नका, पण चुकून गेला तरी फेऱ्या मारू नका. कोणाकडून ओटी घेऊ नका. फक्त आपला जो दोरा आहे, सूत आहे, तो जो वरच्या झाडाला गुंडाळायचा असतो तो सूत फक्त तिथे अडकवून या, म्हणजेच त्याच्यातील दोरा वरील दोऱ्यामध्ये अडकवा आणि गुंडी आणि अशी तशीच खाली सोडून द्या. गरोदर महिलांनी हे नियम जर पाळायचे आहेत. आता महिलांनो,
आपण सर्व स्त्रिया वडाच्या झाडाखाली वटपौर्णिमेला पूजनासाठी गेल्यानंतर एकीची सुतगुंडी दुसरीला देऊ नका. ही चूक अजिबात करू नका. मी काही ठिकाणी बघितलेलं आहे की 7 फेरे मारून घेतात आणि धागा तोडून घेतात आणि दुसऱ्या महिलेला देऊन येतात. तर अशी चूक तुम्हाला अजिबात करायची नाही आहे. वडाला 7 फेरे मारताना 7 वेळा धागा गुंडाळून उरलेला धागा म्हणजे सुतगुंडी तिथेच खोचून द्या. ती तोडण्याची किंवा कापायची चूक करू नका. वडाची पूजा करताना बरोबर स्वतःचा धागा घेऊनच झाडाखाली जा. आधी आपलं पूजेचं ताट तयार करायचं. सगळ्या वस्तू आहेत का नाही ते काळजीपूर्वक बघायच्या आणि त्यात खास करून स्वतःची गुंडी असायलाच हवी. बघा, अगदी सख्या बहिणी जरी असाल तुम्ही तरी एकमेकींना स्वतःची गुंडी देऊ नका एकमेकींना. तर या काही गोष्टी आहेत त्या वटपौर्णिमेच्या दिवशी सर्वांनी पाळायच्या आहेत. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून जास्तीत जास्त महिलांना शेअर करा, जेणेकरून त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार आहे. धन्यवाद.